डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 यामधील रेसिडेन्स ऑर्डरचा अनेक वेळा गैरवापर झाल्याचंही दिसून येतं. तो गैरवापर असा की पत्नी त्या रेसिडेन्स ऑर्डरच्याद्वारे त्याच घरातून तुम्हाला देखील बाहेर काढू शकते किंवा स्वतःला त्या घरामध्ये एक स्पेसिफिक जागा निर्माण करून घेऊ शकते आणि मान्य न्यायालय याचे ऑर्डर अनेक वेळा सर्रास देताना आपल्याला पाहायला मिळतात. पण याच्याबद्दल मग समजा आपण असं धरून चालू की एखादी महिला आहे आणि ज्येष्ठ नागरिक आहे, म्हणजे तुमची सासू म्हणजे पतीची आई, हिला काय पर्याय आहेत? तर हिचे पर्याय हे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या रेसिडेन्स ऑर्डरपेक्षा सुद्धा मोठे राहतात. आणि याच ऑर्डर अंतर्गत ही जी स्त्री आहे, ज्येष्ठ नागरिक खाली केस करणारी, म्हणजे तुमची सासू असेल किंवा पतीची आई असेल, ती ज्येष्ठ नागरिक कायद्याखाली केस करून तिच्या घरात हिने राहू नये याची ऑर्डर पारित करून घेऊ शकते. त्यामुळे सिनियर सिटीझन कायद्याखाली केस लवकरात लवकर करा.